पिकअप वाहनातून उतरले जाणारे कॅरेट पाहिल्यानंतर आपल्याला यातून पालेभाज्यांची किंवा फळांची वाहतूक होत असेल असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र या कॅरेटच्या आडून दारू तस्कर दारूची वाहतूक करत असल्याचं समोर आलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त कोल्हापूर कार्यालयाच्या भरारी पथकानं आज सकाळी कोल्हापूर राधानगरी मार्गावरील वाशी ते हळदी दरम्यान 2 ठिकाणी कारवाई केली. यातील एका कारवाईत बोलेरो पिकअप गाडीत भाजीपाल्याचे रिकामे कॅरेटच्या मागील बाजूस दारूचे बॉक्स ठेवून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी ऋषिकेश विभीषण गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन आणि गोवा बनावटीच्या मद्यसाठा असा सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पथकानं दुसरी कारवाई करवीर तालुक्यातील हळदी गावात केली आहे. या कारवाईत सोलापूरमधील स्वप्नील उर्फ मुन्ना वासेकर, संकेत सोनटक्के, सूरज लोंढे या तिघा मद्य तस्करांना जेरबंद केलंय. एका स्विफ्ट कारमधून हे तिघेजण गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एका स्विफ्ट कार आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा असा सुमारे 9.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यातील स्वप्नील वसेकर याच्यावर सोलापूर इथं यापूर्वी मद्य तस्करीचा गुन्हा दाखल असून तो पसार होता. विभागीय उपायुक्त कार्यालयाकडील कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं केलेल्या 2 कारवाईत चौघांना ताब्यात घेत 2 वाहनं आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा असा एकूण 26,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. निरीक्षक के.एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय.एन. फटांगरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पवार, योगेश शेलार, विशाल आळतेकर, राहुल कुटे यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. दरम्यान या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.